तर स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? तर स्टॅटिस्टिक्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण सांख्यिकी किंवा संख्याशास्त्र असं म्हणतो. संख्यांचं शास्त्र असतं ते, म्हणजे सायन्स ऑफ नंबर्स. तर नंबर्स काय असतात? बेसिकली नंबर्स म्हणजे एक प्रकारचा डेटा असतो. डेटा म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन असतं. इन्फॉर्मेशन म्हणजे काय असते? तर माहिती ज्याला आपण म्हणतो. ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. नॉलेज इज पॉवर असं म्हणतात. जर आपल्याला शत्रूची माहिती असेल, शत्रू कुठं आहे आणि त्याची हालचाल काय आहे, तर त्याच्यावरती विजय मिळवणं हे खूप सोपं असतं. म्हणजे नॉलेज असलं पाहिजे, ठीक आहे. नॉलेज असल्या तरच निम्मी लढाई जिंकतो आपण. त्यासाठी आपल्या पूर्ण यंत्रणा त्यासाठी काम करत असतात वेळोवेळी, हे की नाही. आपली जशी भारताची संघटना आहे, नॉलेज असतं म्हणजे त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असते. एखादा टेररिस्ट एका ठिकाणी लपलेला आहे वगैरे, तर त्याला मारणं सोपं आहे की नाही. नाहीतर त्याला कुठं शोधणार जगात. हे नॉलेज हेच आपल्याला बाहेरच्या जगामध्ये सुद्धा असतं, ज्याला आपण डेटा ह्या शब्दाने ओळखतो. जो डेटा, किंवा काही जण त्याला डाटा म्हणतात, त्याचा काही प्रश्न नाही. डाटा म्हणा किंवा डेटा म्हणा, तो जो काही आहे त्याला सर्वप्रथम गोळा करणं गरजेचं असतं. गोळा केल्यानंतर त्याच्यावरती काम होणार. बघा, मी जसं एक उदाहरण दिलं तुम्हाला आता, की किती महत्वाचं आहे नॉलेज, तसं आणखीन भरपूर ठिकाणी महत्वाच्या गोष्टी पार पाडल्या जातात युझिंग द डेटा. तुम्ही आता ऐकलं असाल, नवीन नवीन कन्सेप्ट बाजारामध्ये आता आलेले आहेत, लक्षात घ्या. जसं की मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग. त्या सगळ्या ज्या कम्प्युटर सायन्सच्या ब्रांचेस आतापर्यंत, आत्ता ज्या खूप फॉर्म मध्ये आहेत, त्यांच्यामध्ये भरपूर जॉब्स आहेत. भरपूर हाय पेईंग, हाय स्केल जॉब्स त्याच्यामध्ये भेटतात. गुगल, मायक्रोसॉफ्ट, IBM, इन्फोसिस, TCS, या सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये काम करत असतात. या सगळ्या कंपन्यांचं मेन टार्गेट, लक्षात घ्या, त्या प्रकारचे जॉब उपलब्ध करून देणं आहे आता. तर याचं जे बेसिक आहे ते बेसिक इथून चालू होतं, स्टॅटिस्टिक्स मधून. त्याचा जे बेस आहे तो स्टॅट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी कॉम्प्युटर शिकायच्या अगोदर, त्याच्यातलं कोडिंग, त्यातलं प्रोग्रामिंग शिकण्याच्या अगोदर ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. जर आपल्याला गणिताचं नॉलेज असेल तरच त्या गोष्टी शिकता येतात, अन्यथा आपल्याला त्या गोष्टी शिकूनही काय फायदा होत नाही. त्यामुळे बेसिक जे आहे ती हे आहे. याचा वापर करून भरपूर गोष्टी आता ह्या जगामध्ये आपल्याला करता येत आहेत. सगळ्या ज्या आपण AI पाहतोय, हे सगळे डेटावर आधारित असतात, है ना. एखादा प्रश्न तुम्ही AI ला विचारता, त्यावेळी त्याचं उत्तर ज्यावेळी तुम्हाला मिळतं, ते कुठल्या बेसिसवर मिळतं? त्याला स्वतःचा मेंदू आहे का? नाही. त्याच्याकडे काही डेटा फीड केलेला आहे त्याच्या सर्व्हरवरती. त्या डेटामधील ते त्याला त्याला जे हवं आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला ते सांगत असतं. तुम्ही वापरता का नाही AI? AI वापरता का नाही तुम्ही? नाही का वापरताय? कुठलं AI वापरलं तुम्ही आतापर्यंत? ChatGPT. तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये सुद्धा AI आहे, माहिती आहे तुम्हाला? व्हॉट्सअप ऍप मध्ये सुद्धा एक AI असते. ते सुद्धा तुम्हाला तेवढंच काम करतं. फेसबुकचं AI उलट ते सुद्धा स्ट्रॉंग आहे. गुगल सुद्धा AI देतं आपल्याला मोबाईलमध्ये, जेमिनी नाव आहे त्याचं. प्रत्येक जण स्वतःचा एक AI प्रोग्राम रेडी असतो, लक्षात घ्या. आपल्याला वापरता येतो, त्याचा खूप उपयोग होत असतो. तुम्हाला कुठली शंका आली तर त्याला विचारू शकता. खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. कधी वेगळ्या वेळेस आपण त्याची चर्चा करू. So suppose a large group is to be studied with a particular aspect, for example, blood pressures of senior citizen in locality. For this purpose, a sufficiently small part of the group is selected randomly. This small group represents the large group. The necessary information is gathered from the representative group, which in general is numerical in the most cases. म्हणजे असं म्हणलेलं आहे, कुठल्याही प्रकारची जर इन्फॉर्मेशन आपल्याला करायची असेल आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायचा असेल, जसं की कोरोनामध्ये आपल्याला भरपूर वेळेस वॅक्सिन कसं वाटप करावं हे आपल्या गव्हर्नमेंटला समजण्यासाठी याचा वापर करण्यात आला. जिथं जास्त केसेस होत आहेत, जिथं जास्त मृत्यू होत आहेत, तिथं आपल्याला पटकन वॅक्सिन पोहोचवल्या पाहिजेत. मग हा जो डेटा आहे, 140 करोड जनतेचा डेटा गोळा करणं काय सोपं काम आहे का? नाही आहे. मग त्यावेळी काय करावं लागतं, तर स्मॉल केसेस घ्यायचे असतात, छोटे छोटे ग्रुप करायचे आणि तिथलं बघायचं तिथं किती संख्या आहे, इकडे किती संख्या आहे, मुंबईला किती आहे, पुण्याला किती आहे, त्याच्यावरून अनुमान लावायचं. पूर्ण मुंबई मोजावं लागत नाही त्यासाठी. मुंबई मधला एखादा भाग किंवा त्याही 4-5 भाग, त्यातल्या आपल्याला
डेटा कलेक्ट करून त्याच्यावर आधारित मग मोठे निर्णय घेतले जातात. आता हे सगळे निर्णय घेणं, त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करणं हा पुढचा भाग आहे. सगळ्यात पहिला भाग असतो तो डेटा गोळा करणं, लक्षात घ्या. तो जो डेटा आहे तो गोळा करणे आणि त्याच्यावरती अनालिसिस करणे. द अनालिसिस ऑफ द इन्फॉर्मेशन एनेबल्स टू ड्रॉ कन्क्लुजन. त्याच्यावरनं कन्क्लुजन ड्रॉ करणं हे आपल्याला जमतं. दिस टाइप ऑफ स्टडी इज कॉल्ड स्टॅटिस्टिक्स. तर याला स्टॅटिस्टिक्स म्हणतो. स्टॅटिस्टिक्स हा लॅटिन वर्ड स्टेटस या शब्दावरून आलेला आहे, किंवा त्याला आपण सिच्युएशन असं म्हणत होतो अगोदर. तर अँशियंट टाइम मध्ये हा सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन पर्पज साठी वापरला जायचा. भरपूर जुना असा हा भाग आहे, लक्षात घ्या. भरपूर जण तर रोनाल्ड फिशर नावाचा, अल्मर फिशर नावाचा जो काही सायंटिस्ट आहे, ते फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणतात त्याला. हे झाला एकदम सुरुवातीचा इंट्रोडक्टरी भाग. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहिला महत्वाचा भाग. त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारतात, तर हा जो डेटा कलेक्शन भाग आहे, डेटा कलेक्शन पहिलं काम आहे ना. जर तुम्हाला डेटाच माहिती नाही आहे तर तुम्ही त्याचं कसं कन्क्लुजन काढणार? छोटा डेटा पाहिजे माहिती आपल्याला कमीत कमी, मग त्याच्यावरनं मोठा डेटाचा, आणि मग आपण सगळ्याचं काहीतरी कन्क्लुजन सांगू शकत असतो, हो की नाही? समजा तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला 10वी नंतर ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही काय जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घेणार का नाही? तुम्ही बघणार की बाबा ह्या कॉलेजचा रिझल्ट कसा आहे, त्या कॉलेजचा रिझल्ट कसा आहे. आपण काय करतो? त्याचा डेटा कलेक्ट करतो. आता डेटा कलेक्ट करण्यासाठी दोन पर्याय असतात. आयदर आयदर तुम्ही डायरेक्ट कॉलेजच्या ऑफिसमध्ये जावा आणि तिथं म्हणा की तुमचा मागील वर्षीचा मला रिझल्ट द्या. ओके, तुम्ही रिझल्ट घेणार आणि बघणार, किंवा मागील सगळ्या वर्षांचा रिझल्ट काय असेल ते ऑफिस मधल्यांचा जो डेटा आहे तो. ओके, तो तुम्हाला इझिली अवेलेबल मिळून जाईल. कुठेही तुम्हाला इझिली मिळतो हा जो डेटा आहे तो. मात्र हा काय खात्रीशीर नाही आहे की नाही? प्रत्येक कॉलेज काय म्हणणार, आमचा चांगलाच रिझल्ट आहे. बरोबर आहे ना? असं कोण म्हणेल का की त्याने रिझल्ट मोल्ड करून वगैरे लावलेला असतो, ते आपल्याला माहित आहे की हा चांगली जी मुलं आहेत त्यांचाच फक्त दाखवणार, बाकी त्यांचं दाखवणार नाही. म्हणजे हा जो डेटा आहे हा एवढा भरोशाचा नाही आहे. याला म्हणतात नॉट रिलायबल. रिलायबल नाही, आपण त्याच्यावरती जास्त भरोसा ठेवून त्याच्यावरती काम करू शकत नाही. त्यापेक्षा आपण काय करूया, आपण मागील वर्षीच्या मुलांनाच जाऊन भेटूया. तुम्ही एक 50 विद्यार्थी जे काही त्या कॉलेजमध्ये मागील वर्षी होते त्यांना तुम्ही जाऊन पर्सनली भेटला आणि प्रत्येकाकडून त्याचा रिझल्ट, त्याचे काय बाबा अनुभव होता कॉलेजमधला, त्याला कसं वाटलं, हे जर तुम्ही गोळा केलं तर त्याच्यापेक्षा जास्त रिलायबल सोर्स तुम्हाला मिळेल का नाही? त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल का नाही? बरे तुम्हाला थोडा त्रास झाला त्यात काही प्रश्न नाही, तुम्हाला प्रत्येकाला जाऊन भेटावं लागलं. तर हा फरक आहे डेटा कलेक्शन मध्ये. पहिला जो पार्ट होता तो सेकंडरी डेटा कलेक्शन म्हणायचं त्याला. सेकंडरी फॉर्म असतो तो, जिथे आपल्याला रेडीमेड मिळतात. तुमच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत, त्यांचे कुणाचे फोन नंबर काय आहेत, हे डायरेक्ट ऑफिसमध्ये मिळतात. त्याला म्हणायचं सेकंडरी डेटा. पण मी स्वतः जाऊन विद्यार्थ्यांकडे प्रत्येकाकडे जाऊन त्या चौकशी केली, त्याला म्हणायचं प्रायमरी डेटा कलेक्शन. हे दोन प्रकार आहेत, लक्षात घ्या. स्वतःहून ती गोष्ट करणे याला प्रायमरी डेटा कलेक्शन म्हणतात, लक्षात घ्या. आणि जर एखादा तुम्ही मोठा डेटा जर तुम्हाला कलेक्ट करायचा असेल तर आपण सेकंडरी डेटा आपल्याला डायरेक्ट पण मिळू शकतो. सेकंडरी डेटा जो असतो तो, लक्षात घ्या, तो इझिली तुम्हाला कुठल्या ऑफिस मधून वगैरे मिळू शकत असतो. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काम करू शकता, असं काही नाही. पण ह्या दोन डेटामध्ये आपल्याला फरक लक्षात आला पाहिजे, हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता असते. प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा मधला फरक काय आहे तो सांगा. तर पहिला जो पॉइंट आहे तो ऑफकोर्स आपण जो डिस्कस केला, इट रिक्वायर्स मोर टाइम. प्रायमरी डेटा कलेक्ट करण्यासाठी तुम्हाला टाइम लागणार आहे, भरपूर वेळ जाणार आहे. आणि सेकंडरी डेटा काय असतो, इट इज रेडिली अवेलेबल असतो तो, सो नीड्स लेस टाइम. सेकंडरी डेटासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे, तुम्हाला लगेचच तो अवेलेबल होणार आहे. प्रायमरी डेटामध्ये इट इज अप टू डेट अँड डिटेल्ड इन्फॉर्मेशन. आणि प्रायमरी डेटा सुद्धा आता वेळ लागतोय म्हटल्यानंतर आउटपुट पण तेवढंच आपल्याला चांगलं मिळतंय. त्यातनं आपल्याला व्यवस्थित अप टू डेट डेटा मिळतोय आणि त्याचबरोबर डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन त्यातून मिळते प्रायमरी डेटामधून. तसं सेकंडरी डेटामध्ये इट इज टेकन फ्रॉम ऑलरेडी कलेक्टेड डेटा. इट इज नॉट नेसेसरली अप टू डेट, इट मे लॅक इन डिटेल्स ऑल्सो. तर तो अप टू डेट असेलच का नाही, त्याच्यामध्ये डिटेल असतीलच का नाही, तर हे काय आपण सांगू शकत नाही. जे काय आपल्याला ऑफिस मधून दिलंय ते आपल्याला घ्यावं लागतं. आपण त्यांना प्रश्नही विचारू शकत नाही, इथं हा राहिला, त्याचा नंबर नाही, तर असं नाही, तुम्हाला दिलंय ते बघा म्हणणार आहे की नाही. त्यामुळं सेकंडरी डेटा जो आहे तो आपल्याला रिलायबल नसतो. तेच आपला थर्ड पॉइंट आहे, इट मे बी लेस रिलायबल. आणि इकडचा जो पॉइंट आहे, इट इज करेक्ट आणि रिलायबल. तर प्रायमरी डेटा हा हार्ड टू कलेक्ट आहे. थोडा कलेक्ट करण्यासाठी त्रास जरूर होणार तुम्हाला, पण त्याचा फायदा पण तेवढाच आहे.
इथे लक्षात. आता हा जो डेटा आहे तो आपण कलेक्ट केला, ही डेटा कलेक्शनची झाली आपली पहिली फेज कंप्लीट. आता आपण दुसऱ्या फेज मध्ये जाणार आहे. मग ह्या डेटाचं करायचं काय? काही नंबर्स आले आपल्याकडं. समजा आपण एखादं एक्झाम्पल घेऊया, की प्रत्येक विद्यार्थ्याच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत, याचा डेटा तुम्ही कलेक्ट केला. समजा शाळेमधून तुम्ही प्रत्येक प्रायमरी डेटा कलेक्ट केला, प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाऊन तुम्ही विचारलं की बाबा तुझ्या घरामध्ये किती मेंबर आहेत, लिहिले. परत एकाच्या घरामध्ये 6 होते, दुसऱ्याच्या घरामध्ये 7 होते, सगळे घरातले जुने मेंबर, कारण 10 असतील, कोणाचे 12 असतील, कोणाचे 4 असतील, 3 असतील. तर हे सगळे तुम्ही आकडे लिहून आणले. आता ह्या नंबरवरून तुम्हाला काही कन्क्लुजन्स ड्रॉ करायचे, तुम्ही काहीतरी ऑब्झर्व करणार की हा नेमकं आपल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचे काय आहेत, पॅरेंट्स आहेत, किती नंबर ऑफ पीपल आहेत फॅमिलीमध्ये. तर यासाठी पहिलं काम असतं, लक्षात घ्या, पहिलं काम कोणीही नंबरकडे बघितल्यानंतर करतं ते म्हणजे फाइंडिंग अवरेज, फाइंडिंग मीन. मीन फाइंड करणे, त्याला आपण अरिथमेटिक मीन असं पूर्ण वेळ शब्द आहे त्याचा, किंवा त्याला दुसरा अवरेज, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, सरासरी, है ना. ते आपण केलेली आहे फाइंड भरपूर वेळा. सरासरी कशी फाइंड करायची माहिती आहे आपल्याला. कशी फाइंड करायची असते, जेवढे नंबर आहेत त्या सगळ्यांची काय करायची असती, बेरीज करायची असते, आणि भागिले किती नंबर आहेत त्यांनी भागायचं. समजा 5 जणांचा डेटा कलेक्ट केलाय, तर 5 जणांच्या डेटाची सगळ्यांची बेरीज करायची आणि डिवायडेड बाय पाय म्हणायचं, त्याचं काय मिळेल, सरासरी. तर हे पहिले झालं. म्हणजे समजा आपण आता मगाशी जो डेटा कलेक्ट केला आणि त्याचं म्हणाले की त्याचं सरासरी आली 5, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या फॅमिलीमध्ये साधारणपणे 5 फॅमिली मेंबर्स आहेत. 5 फॅमिली मेंबर्स. आता ह्याचा वापर काय म्हणाल तुम्ही? समजा तुम्हाला शाळेला एखाद्या फंक्शनला सगळ्यांना बोलवायचं आहे. शाळा कधी कधी आपल्याकडे नाहीत बोलवत, पण मोठमोठ्या शाळेमध्ये वगैरे फॅमिलीला पूर्ण बोलवत असतात फंक्शन्स मध्ये. मग त्यावेळी त्यांना कॅल्क्युलेशन करायचं असतं, किती जणांचं जेवण करायचं आहे. करायचं की नाही? का कितीही करून चालणार आहे? नाही चालणार आहे. किती येणार आहे त्याचा अंदाज येतो की नाही? प्रत्येकाला तुम्ही विचारू करू शकत नाही, तुम्ही येणार आहे का, तुम्ही येणार आहे का, नाही विचारू शकत, राईट. त्यामुळं हा प्रकारच्या कॅल्क्युलेशनसाठी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळण्यासाठी आपल्याला ह्या डेटाचा फायदा अशा पद्धतीने होत असतो. हा एक प्रकार झाला, लक्षात घ्या. प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीनं इनोव्हेटिव्ह वेजनी डेटा वापरला जातो, आणि त्याचा वापर करून भरपूर वेगवेगळ्या प्रकारे प्रोडक्शन वाढवलं जातं. तर अशा पद्धतीनं आपल्याला जर प्रायमरी आणि सेकंडरी डेटा काय आहे कळाला असेल, तर आता एक्झाम्पल खाली दिलेले आहेत त्यांना बघूया आपण, समजतंय का आपल्याला प्रायमरी आहे का सेकंडरी आहे. पहिला आहे इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स, हजेरीचं इन्फॉर्मेशन आहे, ऑफ एव्हरी स्टुडंट कलेक्शन केलेलं आहे, कणी केलेलं आहे, बाय व्हिजिटिंग एव्हरी क्लास इन अ स्कूल. प्रत्येक क्लासमध्ये व्हिजिट करून प्रत्येक विद्यार्थ्याचा अटेंडन्सची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली गेलेली आहे. तर ही सेकंडरी डेटा आहे की प्रायमरी आहे? प्रायमरी डेटा, येस प्रायमरी आहे. त्याने स्वतःहून जाऊन प्रत्येक क्लासमध्ये कलेक्ट केले, नाही की त्याने डायरेक्ट कॅटलॉग बघितलाय. कॅटलॉग मध्ये जर बघितलं असतं, डायरेक्ट ऑफिसमध्ये जायचं, सगळ्या सगळ्या वर्गाचे कॅटलॉग तिथं असतात, प्रिन्सिपलची परवानगी घ्यायची, कॅटलॉग उघडायचा, बघायचं कोण किती प्रेझेंट आहे, अटेंडन्स कळून जाईल लगेच, सिंपल. त्याला कुठला डेटा म्हणायचा? सेकंडरी. तो डेटा जर घेतला आपण, तर त्याला म्हणायचा सेकंडरी डेटा. द इन्फॉर्मेशन ऑफ हाईट्स ऑफ स्टुडंट्स वॉज गॅदर्ड फ्रॉम द स्कूल रेकॉर्ड्स अँड सेंट टू द हेड ऑफिस ऍज इट वॉज टू बी सेंट अर्जंटली. अर्जंटली सेंड करायचं होतं, म्हणून हाईट काय मोजल्या नाहीत, ज्या पहिल्यांदा होत्या, आता शाळेत आल्या आल्या ज्या हाईट्स असतात त्या हाईट घेतल्या असतील शाळेने, परत हाईट वाढली असेल तर विद्यार्थ्यांची ती काय नोंद नाही आहे. हा कुठल्या प्रकारचा डेटा असणार आहे? सेकंडरी डेटा असणार आहे. इन द विलेज ऑफ नंदपूर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एव्हरी हाऊस रिगार्डिंग स्टुडंट नॉट अटेंडिंग स्कूल. शाळेत जात नाहीत विद्यार्थी, त्यांची प्रत्येकाची इन्फॉर्मेशन प्रत्येक हाऊस मध्ये जाऊन घेतली. ही कुठल्या डेटा असणार आहे? प्रायमरी डेटा असणार आहे. फॉर सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज गॅदर्ड बाय व्हिजिटिंग अ फॉरेस्ट. बघा, आपल्याला ट्रीची इन्फॉर्मेशन फॉरेस्ट मध्ये जाऊन घेतलेली आहे, म्हणजे कुठला प्रोजेक्ट असणार आहे? प्रायमरी आहे. जर फॉरेस्ट ऑफिस मध्ये जाऊन घेतली, तर मात्र ती काय होणार? सेकंडरी होणार. येते लक्षात? किती झाड आहेत, काय झाड आहेत, ती नोंद असते सगळी फॉरेस्ट ऑफिस मध्ये. केवढा एरिया आहे आपला फॉरेस्टचा, किती कुठल्या प्रकारचे झाड आहेत, पण ती असतं कधी 10 वर्षापूर्वीच. त्यानंतर झाडं वाढलेली असतात, गेलेली असतात, प्राणी आलेले असतात, गेलेले असतात, काही त्याची नोंद त्यांनी अप टू डेट ठेवलेली नसते. तो सेकंडरी होतो. पण स्वतःहून जर तुम्ही जाऊन ती डेटा कलेक्ट करत असाल, विच इज नियरली इम्पॉसिबल, राईट. तुम्ही नाही फॉरेस्ट मध्ये जाऊन चेक करू शकत, पण आपल्याला
कसं आपलं काम आहे त्याच्यावरती ठरवायचं असतं की प्रायमरी हवाय की सेकंडरी हवाय. तुम्हाला जर शीतावरून भाताची परीक्षा घ्यायला जमत असेल तर तुम्ही प्रायमरी डेटा कलेक्ट करायला जाणार. पण तसं जर तुम्हाला नाही वाटत आहे की बाबा आपल्याला काय कळणार नाही, आपण जाऊन डायरेक्ट ऑफिस मधून घेऊया, सेकंडरी सुद्धा घेऊ शकता. असं काही नाही आहे, हे डेटाचे दोन प्रकार आहेत. फक्त आपल्याला याच्यामध्येच हे समजून घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात तुम्हाला? आता हा काही एक डेटा आहे. हे पुन्हा एकदा आता डेटा आपल्याला मिळाला, आता भले तो प्रायमरी मिळो नाही तर सेकंडरी मिळो, आता तो विषय इथं संपला. आपल्याला फक्त एवढंच काम होतं की बाबा प्रायमरी आहे की सेकंडरी आहे, जेवढं तुम्ही आम्हाला सांगा. ते आपण सांगितलं, तो विषय तिथं संपला. आता इथून पुढे त्याचा काही विषय नाही. आता फक्त डेटा. आता कशाचा डेटा हे आपल्याला कळलं पाहिजे. नेमकं काय आकडे सांगतायत, म्हणजे इथं हे आकडे दिसत आहेत आपल्याला, 20, 6, 14, 10, 13, 15. काय आहे 20, काय आहे 6, काय आहे 14, हे कळलं पाहिजे. आपल्याला सांग काम्या ओ नाम्या नाही करायचं नुसतं की बाबा हा ह्यांची बेरीज करायची आणि भागायचं एवढ्यानं. असं नाही करायचं. असं केल्यावर मग लय तोटा होतो. नेमकं त्याच्या मागचं लॉजिक समजून घ्यायचं, मगच ते पुढे जायचं. हे काय आहे 20, हे पुढे पहिल्यांदा लिहिलंस. 20 काय आहे, 6 काय, 14 काय, तर हे काय आहेत? मार्क्स आहेत. मार्क्स आहेत कशापैकी? 20 पैकी मिळालेले मार्क्स आहेत पहिल्या टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांना. म्हणजे एकाला 20 मिळाले, परत पुढच्याला 6 मिळाले, त्याच्या पुढच्याला 14 मिळाले, 10 मिळाले, 13 मिळाले, 15 मिळाले, 12 मिळाले, असे सगळ्यांचे मार्क मिळाले. असे किती विद्यार्थी आहेत तो? हे कसं कळणार आता? ते किती आकडे आहेत मोजायचं, राईट? आता राहू दे मोजायचं, पण ते किती आकडे आहेत ते मोजले की आपल्याला कळून जाईल की किती विद्यार्थी होते. हे कधी कधी दिलेलं असतं आपल्याला प्रश्नामध्ये डायरेक्ट. तो यन असतो, यन, त्याला म्हणायचं यन. किती जणांचा डाटा घेतलाय, किती जणांचा डाटा घेतलाय. ओके. आता व्हॉट इज द अबाव इन्फॉर्मेशन कॉल्ड म्हणलेलं आहे, तर ही इन्फॉर्मेशन कसली आहे हो? आपल्याला आता माहितीच पाहिजे. तो काय प्रायमरी डेटा आहे, कारण प्रत्येकाचे मार्क ते लिहिलेले आहेत. व्हॉट इज इच ऑफ द नंबर इन द डाटा कॉल्ड, तर प्रत्येकातल्या त्या नंबरला काय म्हणलं जातं, तर त्याला आपल्याला स्कोअर हा शब्द वापरला जातो. म्हणजे फक्त मार्क पडलेत म्हणून स्कोअर नव्हे. समजा हा डेटा त्यांच्या हाईटचा असता, हाईटचा असता, 140, 145, 160, 150, 140 असा समजा नंबर असते, तर त्याला सुद्धा आपण काय म्हणणार? स्कोअरच म्हणणार. तो शब्द स्कोअर वापरला जातो. मार्क आहेत म्हणून स्कोअर नाही. स्कोअर हा शब्द त्यासाठी वापरला जातो. हे जे स्कोअर आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन फ्रॉम द अबाव इन्फॉर्मेशन. हाऊ मेनी स्टुडंट स्कोअर 15 मार्क्स, म्हणजे कसं शोधायचं होय? 15 जणांना किती मार्क पडले, किती, मग काय करायचं? 15 किती आहेत त्याच्यामध्ये मोजायचे. हे आपण मागील वर्षी केलेलं तुम्हाला आठवतंय का? टॅली मार्क्स आपण करायचो. टॅली मार्क 1, 2, 3, 4, 5 असेल तर एक आडवी रेष, आडवी नाही तिरकी रेष, है की नाही? तेच आहे. हाऊ मेनी स्टुडंट स्कोर 15 मार्क्स, हाऊ मेनी स्टुडंट स्कोर मोर दॅन 15 मार्क्स. मोर दॅन 15 म्हणजे काय असते? 15 पेक्षा जास्त. लेस दॅन 15 म्हणजे 15 पेक्षा कमी. 15 नव्हे, असं म्हणले का? 15 ऑर लेस दॅन 15 असं नाही म्हणलेलं, फक्त लेस दॅन 15 म्हणले. म्हणजे 15 पेक्षा कंपल्सरी कमीच पाहिजे. 14.99999 पण चालते, पण 15 नाही चालत. इथे मोर दॅन 15, 15 म्हटलं 15 पेक्षा जास्तच पाहिजे. 15 नाही चालत, 15.0000001 पण चालते, 15 चालत नाही. व्हॉट इज द लोएस्ट स्कोर, व्हॉट इज द हायएस्ट स्कोर, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील. काय अवघड असा हा पार्ट नसतो. आले का लक्षात? इथपर्यंत काय शंका आहे का तुम्हाला? आता अजून काही टर्म्स आपल्याला शिकायचे आहे त्याच्यामध्ये. अजून एक डेटा आपल्याला दिलेला आहे. काय डेटा दिलाय बघा, सांगा बघू. हे नंबर्स काय आहेत हे तुम्हाला कुठं लिहिलंय का बघा बघू प्रश्न. काय सांगितलेलं नाही आहे, कशाचा डेटा आहे काय सांगितलेलं नाही. हा, तर आता आपल्या लक्षात आलं की बाबा हा ठीक आहे, डेटा तर आपल्याला मिळायला लागलाय. आता डेटावरती काम तर करायचं. पण एक गोष्ट झाली, मगाशी आपण 15 पेक्षा जास्त, 15 मार्क पडलेले, 15 पेक्षा कमी शोधताना जरा त्रास झाला. काय त्रास झाला? तर प्रत्येक वेळी चालू करायला पहिल्यापासून 15 पेक्षा कमी, प्रत्येक जण प्रत्येक नंबर बघायचा
हाय का 15 पेक्षा कमी हो? 20, अच्छा जास्त आहे म्हणजे ह्याला टाका. 6 काय आहे 15 पेक्षा कमी म्हणजे असं करा. प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक नंबर बघावा लागेल. जर आपण त्या डेटाला व्यवस्थित मांडलं असतं म्हणजे काय, तर आपण जर तो डेटा असेंडिंग किंवा डिसेंडिंग, चढता किंवा उतरता क्रमाने जर आपण हा डेटा लिहिला असता तर आपल्याला 15 पेक्षा कमी, 15 पेक्षा जास्त, किती वाले 15 हे मोजणं काय झालं असतं, सोपं झालं असतं की नाही. ते तिथं खाली केले बघा. असेंडिंग जर लिहिलं 6 7 7 8 9 10 10 10 10 10 11 11 11 12 12 12 12 म्हणजे 13 13, आता कळते बघा 15 वाले किती आहेत. आता आपल्याला चुकायची प्रोबेबिलिटी काय झाली, कमी झाली. आपलं एखादं मिस होऊ शकत होतं, एखादं डबल मोजलं जाऊ शकत होतं, ह्युमन एरर आहे, होऊ शकतो. आता पण होऊ शकतो पण आता चान्सेस कमी झाले, राईट. आता जरा सोपं झालं मोजायला, किंवा 15 पेक्षा जास्त किती आहे तर 15च्या पुढे तर मोजायचं आहे. महाग तर नसणार आहे एवढं तर माहिती आहे आपल्याला, कंपल्सरी असेंडिंग लावलंय म्हटल्यानंतर हे काम आपलं काय केलं, सोपं केलं की नाही सोपं. तर ही काम आपल्याला शिकायची असतं. हेच आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये शिकायचं असतं की डेटा कसा हँडल करायचा. तरी हा आता किती विद्यार्थी आहेत, आता यात किती मला वाटतं की 20 25 विद्यार्थी असतील, आणि विद्यार्थी 1000 असतील तर हा किती मोठा डेटा होईल. 1000 कवे एमपीएससी युपीएससी ला लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख युपीएससी ला एक्झामला मुलं असतात. त्यांचं काय करायचं, असं लिहित बसायचं. मग त्यावेळी काय केलं जातं, त्यावेळी काय केलं जातं हे सुद्धा आपल्याला शिकायचं. प्रत्येक वेळी एकच गोष्ट सगळ्यांसाठी चालत नसते. प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काही गोष्टी आपल्याला आणाव्या लागत असतात, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी सोयीचं पडतील. कमी विद्यार्थी असल्यावर चालून गेलं हे. इव्हन आपल्या शाळेमधल्यासाठी सुद्धा हे चालणार नाही परत. त्यासाठी सुद्धा काय करावं लागतं, तर त्यासाठी आपल्याला एक टेबल फॉर्म, आणि त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या पहिल्यांदा आपण हे करू शकतो, सुरुवातीला हे करू शकतो की बाबा 6 मार्क पडलेले किती जण आहेत, एक आहेत, तर त्यापुढे एक लिहा. हे आपण केलेलं आहे ऑलरेडी, राईट. पण ह्याच्यात पण आपला काही खास फायदा होणार नाही, कारण प्रत्येकाला आपल्याला एक काय करायचा, एक रो द्यायचा. 6ला एक रो, 7ला एक रो, 8ला एक रो, 9ला एक रो, 10ला एक रो, आहे की नाही. ठीक आहे. 20 पैकी टेस्ट होती म्हणून बरं. टेस्ट जर 700 मार्काचे असतील तर परत एकदा युपीएससी एमपीएससी 700 मार्काचे पेपर असतो. मग 600 रो करूया. 600 रो मध्ये प्रत्येकाला किती पडले मोजूया, किती टेडियस वर्क होईल ते, होईल का नाही. मग ह्याला काय पर्याय आहे, याला पर्याय आपण काय करायचं, इथं आपण असं म्हणायचं 6 ते 10 मार्क पडलेले किती जण आहेत ते एकदमच सांगा मला. 11 ते 14 मार्क पडलेले किती जण आहेत ते सांगा म्हणा. 15 ते 20 किती पडले तेवढे सांगा म्हणा. ग्रुप करायचे, ग्रुप. काय करायचे, ग्रुप. स्कोअरचे ग्रुप करायचे. मग होईल का नाही कमी लाईन. समजा 600 मार्काचा पेपर आहे तर काय करूया मग, 0 ते 50चा एक, 50 ते 100चा एक, 100 ते 150चा, 150 ते 200चा, 200 ते 250चा, 250 ते 300चा, 300 ते 350चा, असे आपल्याला एक 12 ग्रुप होतील. 6 होतील, किती 6 होतील. 300ला 6 होतील, 600ला 12 होतील. तर ठीक आहे, ते मॅनेजेबल आहेत. म्हणजे ग्रुप केल्यामुळे आपल्याला काय झालं, सोपं झालं. तीच आपल्याला पहिली गोष्ट शिकायची आहे याच्यामध्ये, ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. पहिली आणि शेवटची हीच आहे. ह्याच्यातच आपल्याला पुढे गोष्टी शिकायच्या आहेत, ह्यालाच आपण धरून आणखीन काही कन्सेप्ट शिकतो पुढं. पण महत्वाचं हे आहे पहिलं, की ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. अगोदर जो आपण डिस्ट्रीब्युशन टेबल केला तो आहे, तो डिस्ट्रीब्युशन टेबलच आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलच आहे, पण याच्यामध्ये ग्रुप नाही आहेत. ठीक आहे. प्रत्येक स्कोअरला सेपरेट रो दिला, प्रत्येक स्कोअरला सेपरेट रो इथं दिलेला आहे. 6ला वेगळा, 7ला वेगळा, असेंडिंग लिहिलेला असतो फक्त, प्रत्येकाला वेगळा दिलेला आहे. आणि ग्रुपमध्ये काय करतोय आपण, तर ह्यांचे आता ग्रुप करतोय बघा. इथे ह्यांचेच ग्रुप केले असतील मला वाटतं, एकच उदाहरण आहे ते, ते त्यांनी ग्रुप केलेलं आहे बघा. आता मात्र त्याचे काय केले, ग्रुप केले. 6 ते 10 मार्क पडलेले, 11 ते 15 मार्क पडलेले, 16 ते 20 मार्क पडलेले, हे आपण घेऊ शकतो का नाही तिथं. आता किती छोटा टेबल झाला आता. एवढ्या मोठ्या डेटाचं आपण कसं चेंज करत चाललोय बघा.
सुरुवातीला तो डेटा एकदम विस्कळीत होता. त्यानंतर तो डेटा असेंडिंग केला. त्यानंतर तो डेटा आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये आणला. परत आपला विचार केला की अरे हे सुद्धा मोठा टेबल होते, तर आता आपण त्याला कुठल्या प्रकारच्या टेबलमध्ये टाकूया, तर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. मात्र इथं आपण आणखीन एक स्टेप घेतली, ती म्हणजे तो टेबलचे जे काही क्लास, क्लास म्हणजे ग्रुप, क्लास म्हणजे ग्रुप, ओके. पण ते ग्रुप आपण अशा प्रकारे घेतले की आपण त्याला इन्क्लुझिव्ह मेथड असं म्हणतो. इन्क्लुझिव्ह म्हणजे डिस्क्रीट, डिस्क्रीट मेथड. आता याचा थोडासा अर्थ समजून घेणं मत, हा नवीन पार्ट आहे पूर्णपणे तुम्हाला. तर ग्रुप ज्यावेळी आपण करतो ना, त्यावेळी कन्सेप्ट आहे. ग्रुप ज्यावेळी आपण करतो त्यावेळी काय कन्सेप्ट येते, तर बघा आपण ग्रुप कसे केलेत बघा इथं. 6 ते 10चा एक ग्रुप केलाय, म्हणजे 6 मार्क पडलेला असेल तर त्यात जाणार, ओके. 7 मार्क पडले तर त्यात जाणार, बरोबर आहे. 8 वाला त्यात जाणार, लक्ष द्यायचं आहे. 9 झाला तर त्यात जाणार, 10 पडले तर त्यात जाणार, 11 पडले तर पुढच्या ग्रुपमध्ये टाकणार आपण त्याला, बरोबर आहे की नाही. आणि 10:30 पडले तर, 10:30 पडले तर कुठं टाकायचं त्याला, त्या घ्यायचं नाही त्याला. 10:30 मार्क तू नाही त्यात असं म्हणायचं का. पडू शकतात ना मार्क, 10:30 काय कॉमन आहे, पडणारच की आहे की नाही. त्यावेळी काय करायचं, हा प्रश्न आला, लक्षात घ्या. आपल्या पुढे जसा प्रश्न आला तसा मॅथमॅटिशियन्स पुढे पण प्रश्न आला. म्हणून ही मेथड काय सगळ्यांना आवडली नाही. इन्क्लुझिव्ह मेथड म्हणाय त्याला. ही दिसताना सोपी वाटली, पण ह्या मेथड मध्ये हा फ्लॉ आला. ह्याला डिस्क्रीट म्हणायचं. डिस्क्रीट आहे. डिस्क्रीट म्हणजे काय, कुठं सुद्धा जोडलेलं नाहीये, वेगवेगळं आहे. 6 ते 10, 10 नंतर जम्प झाली डायरेक्ट 11. डिस्क्रीट आहे. आता दुसरी मेथड आणली, कंटिन्युअस मेथड म्हणायचं त्याला, किंवा त्याला एक्सक्लुझिव्ह मेथड म्हणतात. एक्सक्लुझिव्ह किंवा कंटिन्यू, ही मेथड मोस्ट युज्ड मेथड मध्ये वापरली गेली. परत तिथून पुढे आपल्याला नेहमी कंटिन्युअस मेथडचे उदाहरण दिसणार. म्हणजे कसं, या एक्झाम्पलला सुद्धा आपण डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह करू शकतो. इन्क्लुझिव्हचं एक्सक्लुझिव्ह करण्यासाठी सिम्पली आपल्याला काय करायचं असतं, इथं हे जे 10 आहे ना आणि हे जे 11 आहे, त्यांच्यातला फरक किती आहे हो? किती फरक आहे? एक आहे ना. 10 आणि 11 फरक एक आहे. एकचा निम्मा करायचा किती होतोय, अर्धा, 0.5, बरोबर आहे. तर 0.5 याला द्यायचा आणि यातला काढायचा. बघा काय केलं, याला द्यायचा म्हणजे काय करायचं, 10 मध्ये 0.5 ऍड करायचं, म्हणजे किती होईल, 10.5 होईल का. आणि ह्यातनं 10.5 वजा करायचं, म्हणजे हे पण किती होईल, 10.5. इथं पण 10.5, इथं पण 10.5. आणि ह्यातनं पण आपण काय करायचं आहे, तर इथं जसं केलं तसंच करायचं, इथं पण तसंच करायचं. 15.5, 15.5, कळते का. 16.5 पुढं जर आपल्याला असेल तर, आणि 20.5, सॉरी 15.5, सर 16.5 15.5, म्हणजे 5 ऍड करायचं एकाला, एकीकडनं वजा करायचं. होतंय काय बघा त्याच्यामुळं, होतंय काय बघा. होतंय असं, इथं करून दाखवलं असेल मला वाटतं. अच्छा, हिने कन्व्हर्जन नाही केलेले, फक्त डायरेक्ट दाखवलेलं. कन्व्हर्जन केलेलं नाही. कन्व्हर्जन करता येत असते, ते आपण कन्व्हर्जन साठी सेपरेट घेऊया, त्याचा काही विषय नाही. परत आता लक्षात केवढंच घ्यायचं आपल्याला, आपल्या लक्षात एवढंच घ्यायचंय की इथं अशा पद्धतीनं जर क्लासेस असतील की 10 नंतर 11 मध्ये जर गॅप असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, डिस्क्रीट आहे म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला, डिस्क्रीट आहे किंवा इन्क्लुझिव्ह आहे. आणि एक्सक्लुझिव्ह मध्ये जर आपण गेलो, एक्सक्लुझिव्ह मध्ये हे मध्ये मध्ये आहेत बरं का पॉईंट, हे खूप महत्वाचं आहे. पण एक्सक्लुझिव्ह मध्ये आपण पटकन जाऊन जरा बघूया की नेमकं काय म्हणलेलं आहे. इथं बघा कसं केलं, इथं पण इन्क्लुझिव्हच आहे. हे 6, 10, 11, 15, त्याचं आपल्याला एक्सक्लुझिव्ह केलं बघा हिने कसं केलेलं आहे. तर 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25, आता 10.5 पडलेला कुठं टाकायचा. आता म्हणा, आता कुठे टाकायचं सांगा बघू, आता सांगू शकताय कुठं. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही आता, झाला का नाही सॉल्व्ह. आता आपण ह्यात टाकू शकतो ना त्याला. आता काय प्रॉब्लेम नाही, आता प्रॉब्लेम दुसरा झाला.
आता 10 वाला कुठे टाकायचा? आता प्रॉब्लेम 10 आला, 10 मार्क पडलेला कुठं टाकायचा आता? कारण 10 दोन्हीकडे आलं, 15 मार्क पडलेला कुठं टाकायचा? 15 पण दोन्हीकडे आहे, 20 मार्क पडलेला कुठं टाकायचं? 20 दोन्हीकडे आहे की नाही? तर ह्याला सोल्युशन काढलं, लक्षात घ्या. ह्याला मॅथमॅटिशियन बसले एका ठिकाणी आणि ठरवलं, इथून पुढे लक्षात ठेवा म्हणले, की बाबा असं जर झालं कंटिन्यू क्लासमध्ये आपण, कारण वापरणार तर आपण कंटिन्यूच आहे, कारण कोणाला मिस तर करून चालणार नाही. वापरायचा तर कंटिन्यूच आहे. पण मग असं जर झालं की बाबा 10 आला, तर तो कुठं घ्यायचा ते आजच ठरवू ना, आयुष्यभर तेच करायचं. हे कन्व्हेन्शन असतंय. कन्व्हेन्शन नुसार स्टँडर्ड ठरवण्यात आला की बाबा 10 पडले तर 10 इथपर्यंत नाही घ्यायचं, 10 पुढच्यात घ्यायचं. 10 कोणात घ्यायचं? पुढच्यात घ्यायचं. 15 पडले तर काय घ्यायचं? यात घ्यायचं. 20 पडले तर कोणात घ्यायचं? खायच्यात. हे आपल्याला लक्षात घ्या. बघा, नाव टेकिंग क्लासेस अकॉर्डिंग ऍज पर द कन्व्हेन्शन ऑफ एक्सक्लुजन, आपण काय करतो लक्षात घ्या. जर आपल्याला तो जर लिमिट आला इकडचा, तर तो पुढच्यात घेत असतो. याचा अर्थ असा असतो की 5 ते 10, 10 नाही, 10 पुढच्यात आहे. 10 काय आहे? पुढच्यात असतं, लक्षात घ्या. 20 15 आलं, 15 पण पुढच्यात आहे. 20च्या अगोदर जर असेल तर ते कुठं असणार आहे? वरच्या. इथे लक्षात, 9.9999999 जर आलं तर इथपर्यंतच घेणार आहे त्याला. ज्या वेळी त्याचा 10 स्कोर होईल, तो कुठे येणार आहे? खालच्या ग्रुपमध्ये येणार. आलं लक्षात? हे आपण थोडस प्रायमरी पहिल्या लेवलला आपण डिस्कस केलेलं आहे. अजून आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करण्याची गरज आहे भरपूर. यांना कसं चेंजेस करायचं हे आपण डिस्कस करणार आहे. आज फक्त आपण थोडासा थेरॉटिकल क्लास घेतोय आपला. तर आपण थोडस मागे जाऊया परत एकदा, आणि आपण बघूया की इन्क्लुजन मेथड मध्ये आपल्याला जे काही आपण क्लास तयार केले होते, त्याच्यामध्ये जाणार तू जा की. इन्क्लुजन मेथड मध्ये आपल्याला जे काय आपण क्लास तयार केले, त्या क्लासेसमध्ये कुठल्या कुशाला काय काय टर्म्स आहेत, कशाला काय म्हणायचं आहे लक्षात घ्यायचं. सुरुवातीला क्लास म्हणजे काय कळालं? क्लास इज अ ग्रुप ऑफ, लक्षात घ्या, क्लास हे काय आहे? सुटेबल ग्रुप आहे. त्याला आपण क्लास म्हणतो. सिंपल क्लास म्हणजे काय एवढं अवघड नाही आहे. पण या क्लासला आता क्लास लिमिट असते. क्लास लिमिट म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये दोघ जण असतात, 6 आणि 10, 11 आणि 15, 16 आणि 20. तर ह्या वरच्या क्लासमध्ये 6 जो असतो त्याला म्हणायचं लोअर क्लास लिमिट, आणि 10 जो आहे त्याला म्हणायचं अप्पर क्लास लिमिट. तो तिथं खाली आल्यानंतर काय, 11 काय झाला? लोअर क्लास लिमिट. 15 काय झाला? अप्पर क्लास लिमिट. 16 काय झाला? लोअर क्लास लिमिट. 20 काय झाला? अप्पर क्लास लिमिट. त्या त्या क्लासला क्लास लिमिट्स असतात. ओके. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा ते गोष्टी आलेत, म्हणजे 6 ते 10 मध्ये किती जण आहेत ते फ्रिक्वेन्सी मध्ये. 6 ते 10 मध्ये 10 जण आहेत, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी झाली 10. येते लक्षात तुमच्या? त्यानंतर त्या गोष्टी आपल्याला भरायला सांगितलेल्या आहेत. तिथं असं डॉट डॉट आहे, याचा अर्थ ते भरायचं आहे. ठीक आहे. तिथे तर काही ना काही आहे. फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आपल्याला कळाली. क्लास विड्थ, त्याला आपण क्लास साईज, क्लास इंटरवल, हे सगळं एकसारखंच असतं, लक्षात घ्या. त्याला काय म्हणतो आपण? तर त्याची वजाबाकी असते. अप्पर क्लास मायनस लोअर क्लास. 10 मधून 6 गेले किती राहिले? 4. तर ती 4 काय झाली? त्याची विड्थ झाली. 15 मधून 11 गेले किती झाले? 4. जी काय झाली? विड्थ झाली. विड्थ ही त्याची वजाबाकी असते. अप्पर मायनस लोअर ही काय असते? विड्थ असते. लक्षात घ्या, डिफरन्स बिटवीन अप्पर क्लास लिमिट अँड लोअर क्लास लिमिट इज कॉल्ड विड्थ. या सगळ्या व्याख्या आपल्याला पाठ करायच्या आहेत. त्यातलं सुद्धा एखाद्या रिकाम्या जागाला विचारलं जाण्याची दाट शक्यता आहे. क्लास मार्क सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे. क्लास मार्क हा नाही आहे इथं कुठं लिहिला, पण हा आपल्याला लागतो पुढं पुढल्या वर्षी. येस, आय गेस या वर्षी नाही याचं काय काम. क्लास मार्क खूप महत्वाचा असतो. तो काय करतो? तर अप्पर क्लास लिमिट किंवा लोअर क्लास लिमिट अधिक अप्पर क्लास लिमिट भागिले 2, त्याचा अवरेज. थोडक्यात या दोघांचं अवरेज काढला. 11 आणि 15चा क्लास मार्क किती होणार? 11 अधिक 15 भागिले 2 म्हणजे 26/2 म्हणजे किती? 13. तो त्याचा क्लास मार्क झाला. क्लास मार्क काढायला विचारू शकतात. तर ही दुसरी जी मेथड आहे आणि आपली पहिली जी मेथड आहे, याच्याबद्दल आपण व्यवस्थित डिटेल्ड डिस्कशन आपण काय करूया? नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. या लेक्चर मध्ये फक्त एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की इन्क्लुझिव्ह मेथड मध्ये, लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते हे 3 प्रकार आहेत फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचे.
पहिल्या प्रकारात आपल्याला काय देते, अनग्रुप्ड आहे. इथं कुठेही ग्रुप नाही केलेला, इथं क्लासेस नसते. ग्रुपड मध्ये क्लासेस असतात. मात्र क्लासेस मध्ये फरक असतो. 4 नंतर 5 जर येत असेल तर हा कुठला मेथड आहे म्हणायचं, इन्क्लुझिव्ह किंवा डिस्क्रीट आहे. ओके. आणि जर एक्सक्लुझिव्ह मध्ये काय होत असते, कंटिन्यू, हे लक्षात राहते, कंटिन्यू राहते की नाही, 150 त्याला म्हणायचं कंटिन्यू राहणे. त्याला आपण कंटिन्यू म्हणतो. आणि आता आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये आली पाहिजे, ती म्हणजे इन्क्लुझिव्ह टू एक्सक्लुझिव्ह करायचं आणि एक्सक्लुझिव्ह टू इन्क्लुझिव्ह करायचं. समजा आपल्याला इन्क्लुझिव्ह दिले असेल आणि त्याचा आपल्याला एक्सक्लुझिव्ह करायचं आहे, जे की सगळ्यात महत्वाचं आहे. पण यावरची आपल्याला दोन्हीकडनं शिकायचं आहे. पण जनरली हेच करतात, इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह करताना. एक्सक्लुझिव्ह एकदा झालं की इन्क्लुझिव्ह क्लासेसची गरज नसते आपल्याला, तर तेच मोस्ट युज्ड, मोस्ट वापरलं जाणार हे टेबलचा फॉर्मॅट आहे. पण आपल्याला यावर्षी इथून इकडं इकडून इकडं हे दोन्ही पद्धतीचे प्रश्न 1-2 वेळा विचारलेले आहेत, जास्त काही नाही आहे. पण ते सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे. तर सोपा असा हा, एकदम किरकोळ असा हा भाग आहे, तो आपण घेणार आहे. मात्र उद्या येताना लक्षात घ्या, आपल्याला काय घेऊन यायचं आहे. उद्या नाही, सॉरी, तर उद्या घेऊया का आपण तास, उद्या सकाळी 6 वाजता घेऊया. ती पण टेस्ट आता आपली बाकी नाही आहे ना कुठली. सरांचं लेक्चर तुमचं, ठीक आहे. असं तुमचे टेस्ट पेपर सांगितलेत कधी शाळेत? सांगितलं नाही. शाळेत एक्झाम एक्झाम टाइम टेबल आले की सांगा बरं का. ओके, ठीक आहे, चला. बघा, जर एक्स्ट्रा तास घेणार असतील सर तर तुम्हाला मेसेज करतील.